नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव आज इथे तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपला बुद्धिमत्तातला सगळ्यात पहिला भाग जो आहे आपला वर्णमालिका। तर बुद्धिमत्तामध्ये वर्णमालिकामध्ये काय काय कशा प्रकारचे प्रश्न आहेत, त्याची नेमकी कन्सेप्ट काय आहे हे सगळं आज तुम्हाला इथे व्यवस्थित कळणार आहे। तर तुम्हाला तर कळतच आहे बुद्धिमत्ता वर्णमाला इथे लिहिलेलं आहेच। तर आधी आपण त्याची व्यवस्थित कन्सेप्ट पाहूयात। कन्सेप्ट झाल्यावर त्या आधारित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये प्रश्नांची लेवल आपण एकदम सोपी, थोडी मीडियम आणि थोडी डिफिकल्ट या प्रकारे ठेवलेली आहे। तर आपण आधी आपली कन्सेप्ट पाहूयात। तर वर्णमाला म्हटलं की आपल्याला पटकन आठवतं ते म्हणजे इंग्रजी वर्णमाला आणि मराठी वर्णमाला, बरोबर आहे। पण आपल्याला मराठी वर्णमालेवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात नाहीत। आधी प्रश्न विचारले जात होते, पण येत्या काही परीक्षांमध्ये मराठी मालेवर एकही प्रश्न विचारला गेलेला नाहीये। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न हे ऑलमोस्ट सगळेच प्रश्न म्हणा तुम्ही ते काय आहेत, आपल्या इंग्रजी वर्णमालेवर आहेत। मग आधी आपण फक्त इंग्रजी वर्णमाला लिहून घेऊयात। तर कशा प्रकारे आहे आपली, तर वर्णमालिकेवर जेव्हाही आपण वर्णमाला पाहणार आहोत तर वर्णमालिका कशा प्रकारे लिहायची आहे बघा, A B C D E F G H I J K L M पर्यंत इथे लिहायची। M पर्यंत लिहून झाल्यावर N इथून न लिहिता N लगेच त्याच्या खालोखाल इथपासून लिहायची आहे, ठीक आहे। W X Y Z ही झाली आपली सरळ वर्णमालिका। ही काय आहे आपली, तर सरळ वर्णमालिका आहे। त्याच्यानंतर एक वर्णमालिका असते, ती असते उलट वर्णमालिका। आता उलट वर्णमालिकेमध्ये काय असणार आहे मग, तर A पासून सुरुवात नसून कशापासून असेल, Z पासून। Z Y X W V U T S R Q P O आणि N। आता N च्या खाली M L K J L J I H G F E D C B आणि बरोबर आहे। एक होती आपली सरळ वर्णमालिका, एक आहे आपली उलटी वर्णमालिका। आता सरळ वर्णमालिकेमध्ये सुद्धा काय झालेलं असतं, तर सरळ वर्णमालिकेमध्ये आपल्याला नंबर दिले जातात। म्हणजे आपल्याला कळतं की कोणत्या स्थानावर नेमकी कोणतं अक्षर आहे ते। बघा नंबर द्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 यावरनं काय कळले आपल्या किती वर्णमालिका आहेत, एकूण किती वर्ण आहेत, 26, बरोबर ना। आपण म्हणतोच ना 26 लेटर्स आहेत। बरं, मग ही झाली आपली सरळ मांडणी, बरोबर, ही झाली आपली सरळ मांडणी। आता काही वेळेला काय करतात, एक क्रमांक A ला न देता एक क्रमांक Z ला देतात। मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 वर M 15 16 17 18 20 वर G, बरोबर आहे। 21 22 23 24 25 आणि 26 वर कोण आलं मग, तर 26 वर आला आहे A। ही काय आहे आपली उलट मांडणी, क्रमांक सहित ही मांडणी। इतकं क्लिअर आहे। आता पुढे याच्या नंतरची कन्सेप्ट आहे ती म्हणजे मग आम्ही लक्षात कसं ठेवायचं,
6 वर कोण आहे, 7 वर कोण आहे, 13 वर कोण आहे. तर त्याच्यासाठी आहे EJOTY चा शॉर्टकट ट्री. हे जे EJOT आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. कसं काय, ई कितव्या क्रमांकावर आहे, 5व्या, J 10व्या, O 15व्या, T 20व्या आणि Y 25व्या. आता जर विचारलं S कितव्या स्थानावर आहे तर काय करायचं, T च्या आधी S येतो म्हणजे D तून 1 वजा केलं, 20तून 1 वजा केलं म्हणजे 19. उत्तर काय येईल आपलं, S कितव्या स्थानावर आहे, 19. या प्रकारे आपल्याला कळेल की कुठलं अक्षर कुठल्या स्थानावर आहे, त्यासाठी ते आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्वर म्हणजे काय हे आम्हाला समजत नाही, किंवा स्वर किती आहेत, कोणते आहेत. A, E, I, O, U हे काय आहेत आपले, हे आपले इंग्रजी स्वर आहेत. ठीक आहे, हे आपले काय आहेत, इंग्रजी स्वर आहेत. मग आता इंग्रजी स्वरांचा नंबर काय, हे 1 वर, हे 5 वर, हे 9 वर, हे 15 वर आणि हे किती वर आहे, 21 वर. ठीक आहे, तर एवढी आहे आपली कॉन्सेप्ट. बरं, मग उरलेले काय आहेत, तो उर्वरित काय आहेत, मग आपले उर्वरित आहेत आपले व्यंजन. उर्वरित हे आपले व्यंजन झाले. ठीक आहे, तर हे होती आपली वर्णमालिकेवरचे कन्सेप्ट. आता आपण जाणून घेऊयात वर्णमालिकेवरचे प्रश्न. तर आता आपण आपला पहिला प्रश्न बघूयात की प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. काय प्रश्न आहे, ACFJO प्रश्नचिन्ह ऑप्शन मध्ये दिले SUV आणि T. तर बघा ACFJO, A च्या पुढे BC 2 पद पुढे गेले म्हणून अधिक 2, DEF 3 पद गेले म्हणून अधिक 3, F नंतर GHIJ अधिक 4 आणि J नंतर KLMNO अधिक 5. आता O च्या पुढे अधिक 6 ने जायचं, O नंतर PQRST आणि U. काय आलंय आपलं उत्तर, U पर्याय क्रमांक दुसरा. बरोबर आहे. पुढे बघूयात, पुढचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. पुन्हा आपल्याला प्रश्न दिलाय AZ DW GT JQ आणि प्रश्नचिन्ह ऑप्शन मध्ये दिले आपल्याला LD MN MO NM. तर आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, A B तुमच्याकडे तुम्ही ही लिहूनच ठेवायची. परीक्षेत जरी जात असाल, गेलात परीक्षेत, की पहिले एक रफ पेजवर हे म्हणजे रफ जी वर्क असते मागे त्यावर हे असं लिहून ठेवायचं, म्हणजे याच्यावर 1-2 प्रश्न तरी असतातच कंपल्सरी, तेच मार्क भेटतील. बघा, A च्या समोर Z आले, बरोबर, D च्या समोर W आले, त्याच्यानंतर G च्या समोर T आहे, J च्या समोर Q आहे. पण मग आता यांच्यातून कुठला घ्यायचा बघा, A B C D 3 ने पुढे गेले आहेत, D नंतर E F G 3 ने पुढे गेले आहेत, G नंतर H I J 3 ने पुढे गेले आणि J नंतर 3 पद K L आणि M आणि मग M च्या समोरासमोर कोण आहे, N आहे. म्हणून उत्तर काय येतंय आपलं MN पर्याय क्रमांक दुसरा. तर आता तुम्हाला इथे कळेल किती प्रकारे प्रश्न विचारले जातात वर्णमालिकेवर. चला मग पुढचा प्रश्न बघूयात आपण. आपला पुढचा आणि तिसरा प्रश्न आहे C छेदात X E छेदात V G छेदात T आणि I छेदात R आणि प्रश्नचिन्ह ऑप्शन मध्ये दिले आपल्याला A छेदात Z D छेदात W F छेद V K छेद P. पुन्हा बघा मग बघा, C छेदात X बरोबर आहे, E छेदात V G छेद D I छेद R. आता काय घ्यायचंय तर बघा C D E
एफ जी, दोन दोन पद पुढे गेले, एच आय, आता आय च्या पुढचं दोन पद जे आणि के च्या समोर कोण आहे, पी. उत्तर काय आलं आपलं, के छेद पी, पर्याय क्रमांक चौथा. चौथा प्रश्न बघूयात. बी डी जी के, ऑप्शन मध्ये दिले ओ क्यू आर पी. बी डी जी, बी नंतर सी डी, डी नंतर ई एफ जी, बघा तीन पद गेले. जी नंतर एच आय जे के, चार पद गेले. आता बघा दोन पद, तीन पद, चार पद, पुढे कितीने जाईल, पाच पद. के नंतर काय येतं, एल एम एन ओ आणि पी. आपलं उत्तर काय आलं, पी, पर्याय क्रमांक चौथा. चला पुढला प्रश्न बघूयात. पाचवा प्रश्न. एस एम टी डब्ल्यू क्वेश्चन मार्क एफ एस, ऑप्शन मध्ये दिले ए टी एस आणि ई. बघा हा प्रश्न अगदी सोपा आहे. याच्यामध्ये ना झालं काय होतं, हा प्रश्न टाकला तेव्हा लोकांना वाटलं हा प्रश्न चुकीचा आहे, यामध्ये तर काही लॉजिकच दिसत नाहीये काही. पण जेव्हा याचं आन्सर आलं तेव्हा कळलं की प्रश्न तर आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे. कसं काय बघा. एस एम टी डब्ल्यू क्वेश्चन मार्क एफ आणि एस म्हणजे काय, तर आपला संडे. एम म्हणजे काय, आपला मंडे. ट्यू म्हणजे ट्यूजडे. डब्ल्यू म्हणजे वेडनेसडे. आता नंतर काय येतो आपला, थर्सडे येतो, बरोबर आहे. थर्सडे नंतर फ्रायडे आणि फ्रायडे नंतर सॅटरडे. म्हणजे काय मिसिंग होता, तर टी मिसिंग होता थर्सडेचा. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, पर्याय क्रमांक दुसरा टी हे ऑप्शन येईल आपलं. पुढचा आणि सहावा प्रश्न बघू. ए बी डी डी जी के एच एम एस एम टी बी आणि एस बी एल प्रश्नचिन्ह. ऑप्शन मध्ये आहे एक्स के डब्ल्यू, झेड ए बी, झेड के यू, झेड के डब्ल्यू. ए बी डी डी जी के एच एम एस एम टी बी एस बी एल. चला मग ए बी सी डी, तीन ने पुढे गेलं. डी नंतर ई एफ जी एच, चार ने पुढे गेले. एच नंतर आय जे के एल एम, पाच ने पुढे गेलं. एम नंतर एन ओ पी क्यू आर एस, सहा. आता कितवं येईल, सात ने पुढे. एस च्या पुढे सात, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, बरोबर आहे. आता पुढे बी नंतर सी डी ई एफ जी, पाच पदांनी पुढे गेले. जी नंतर एच आय जे के एल एम, सहा. एम नंतर एन ओ पी क्यू आर एस टी, सात. टी नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी. आता बी च्या पुढे कितीने जाईल मग, नऊ ने जाईल. बी सी डी ई एफ जी एच आय जे के. बघा हे दोन्ही पर्याय इथे कट झाले, बरोबर आहे. आता पुढलं बघायचं आहे. मग डी ई एफ जी एच आय जे के, सात पदांनी गेलं. एल एम एन ओ पी क्यू आर एस, आठ पदांनी गेलं. टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी, नऊ ने गेलं. सी डी ई एफ जी एच आय जे के एल, दहा ने गेला. आता पुढे कितीने जाणार आहे, अकरा ने. मग एल च्या पुढे अकरा. एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू. काय येईल आपलं उत्तर, झेड के डब्ल्यू, पर्याय क्रमांक चौथा. समजतंय कसं जातायत पद पुढे ते. चला पुढचा आणि सातवा प्रश्न आहे. ए सी ई जी आय के
क्वेश्चन मार्क. ऑप्शन मध्ये दिले MOLMONOP. बघा ACEGIK. बघा ना, ABC CDE FG HIJK LM आणि NO. काय आलंय? MO पर्याय क्रमांक 1. किंवा फार फार तर तुम्ही एक सोडून एक पण लिहू शकता. बघा B घेतलेला नाही C, D घेतलेला नाही E, F नाही घेतला G, H नाही घेतलं I, J नाही घेतलं K, L नाही घेतलं M, N नाही घ्यायचा O. तर एक सोडून एक पद सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. एक लक्षात ठेवा, एका गणिताचे 2 लॉजिक असतील आणि दोन्ही उत्तर सेम असतील म्हणजे दोन्ही आपले लॉजिक काय आहेत? योग्य आहेत. पण एकाचं 2 लॉजिक लागतात आणि दोन्ही उत्तर वेगळी असतील तर समजायचं की त्याच्यातलं एक लॉजिक आपलं नक्की चुकलेलं आहे. पुढला आणि 8वा प्रश्न बघूयात. AYBXCWDV क्वेश्चन मार्क. ऑप्शन मध्ये दिले आपल्याला EV EU UE आणि EW. AYBXCWDV A B C D E. Y च्या मागे आधी X येतं, X च्या आधी W येतं, W च्या आधी V येतं आणि V च्या आधी काय येतं? U येतं. म्हणून उत्तर काय आलं? EU पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 9. GSHRIQ. ऑप्शन JPFK. GSHRIQ. बघा GHI काय येतं I च्या नंतर? J. काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 2 J. आणि खाली काय आहे? S च्या आधी म्हणजे वजा R, पुन्हा वजा 1 केल्यावर Q. पुढला प्रश्न 10वा प्रश्न. CDHIMN क्वेश्चन मार्क. ऑप्शन मध्ये दिले QS QP OP RS PQ. CDHIMN. C नंतर D EFGH 4 पदांनी पुढे गेले. H नंतर I लगेच लिहिलेला आहे. I नंतर JKLM 4 पदांनी पुढे गेले. M नंतर N लगेच लिहिले. आता N च्या पुढे 4 पद OPQ आणि R आणि R च्या पुढे लगेच काय येतं? S. उत्तर काय आहे आपलं? RS पर्याय क्रमांक 3. पुढचा आणि 11वा प्रश्न बघूयात आपण. AZJQEVLO क्वेश्चन मार्क. ऑप्शन मध्ये दिले KMCXGSFY. बघा AZ समोरासमोर आहे, JQ समोरासमोर आहे, EV समोरासमोर आहे, LO पण समोरासमोर आहे. मग आता लॉजिक कसं लागणार आहे याचं? तर याचं लॉजिक आहे बघा KM. K च्या समोर M आहे का? नाही. K च्या समोर P आहे. C च्या समोर X आहे का? C च्या समोर X हो आहे.
जी च्या समोर एस आहे का? नाही, जी च्या समोर टी आहे. आणि एफ च्या समोर वाय आहे का? तर एफ च्या समोर काय आहे? यू आहे. म्हणजे समोरासमोरचं पद एकच आहे, पर्याय क्रमांक दुसरा, आणि तोच पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 12वा प्रश्न बघू. बी सी ई एफ आय जे एन ओ क्वेश्चन मार्क. ऑप्शन मध्ये दिले जी आर आर एस एस टी टी यू. बी सी ई एफ आय जे एन ओ. बी सी बरोबर आहे. सी नंतर डी ई नंतर एफ येतो. एफ नंतर जी एच आय 3 पदांनी गेले. आय नंतर लगेच जे येतं. जे नंतर के एल एम एन 4 पदांनी गेलं. एन नंतर ओ येतं. आता ओ नंतर किती जायचं? 5 पदांनी. ओ नंतर पी क्यू आर एस टी आणि टी च्या लगेच पुढे काय येतं? यू येतं. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक चौथा टी यू. 13वा प्रश्न आहे. ए एम बी एन सी ओ डी पी क्वेश्चन मार्क आणि दिले ई एफ क्यू ई ओ ई क्यू. ए एम बी एन सी ओ डी पी. ए बी सी डी. डी नंतर येणार एम नंतर एन एन नंतर ओ ओ नंतर पी आणि पी नंतर क्यू. काय येईल? ई क्यू. पर्याय क्रमांक चौथा. पुढला प्रश्न पाहूयात आपण. गटात न बसणारे अक्षर ओळखा. ए डी ई आय ओ यू. ऑप्शन मध्ये दिले डी आय ओ यू. काय असेल? पर्याय क्रमांक पहिला डी. का बरं डी? कारण सर्व काय आहेत? स्वर आहेत. आणि डी काय आहे आपला? तर डी हा व्यंजन आहे, स्वर नाही. कन्सेप्ट मध्ये सांगितलंय मी. ए ई आय ओ यू हे काय आपले स्वर आहेत ते. चला 15वा प्रश्न. ए छेद 24 सी छेद 24 एफ छेद 21 क्वेश्चन मार्क सांगितलं आहे. ऑप्शन मध्ये जी छेद 20 आय छेद 18 जे छेद 17 के छेद 16. ए छेद 26 सी छेद 24 एफ छेद 21. आता बघा ए बी सी डी ई एफ 3 पदांनी गेलं. एफ नंतर जी एच आय जे 4 पदांनी जायचंय ना. मग आता इथे 26 मधून 2 वजा गेले 24. 24 मधून 3 वजा गेले 21. 21 मधनं 4 वजा गेल्यावर काय राहतात? 17. उत्तर काय येतं? जे छेदात 17. पर्याय क्रमांक तिसरा. चला मग पुढला 16वा प्रश्न बघू. डी 16 क्वेश्चन मार्क कॉमा एफ 36 कॉमा एच 64 आणि क्वेश्चन मार्क. ऑप्शन मध्ये दिले जे 81 जे 10 जे 100 के 121. मला सांगा डी कितीवर आहे? 4वर. 4चा वर्ग 16 बरोबर. एफ कितीवर आहे? 6वर. 6चा वर्ग 30. एच कितीवर आहे? 8वर. 8चा वर्ग 64. बघा किती? 4 6 8. आता 8च्या पुढची समसंख्या 10 आणि 10वर कोण आहे? जे. मग 10चा वर्ग किती येईल? जे बरोबर 100. उत्तर काय येईल आपलं? जे 100. पर्याय क्रमांक तिसरा. नेहमी लक्षात ठेवा इजोटी सांगितलंय त्याच्यात जे 10वर आहे आपला. 17वा प्रश्न आहे. पुढील मालिका पूर्ण करा. A2P B4N C6L प्रश्नचिन्ह. ऑप्शन मध्ये दिले D7J D7K D8K आणि D8J. A2P B4N C6L. बघा A नंतर B
नंतर सी, नंतर काय येतं डी. 2 अधिक 2 4, बरोबर आहे. अधिक 2 6, मग 6 अधिक 2 किती होतात 8. आता पी किती गेले आहेत मागे 2 पद. बघा एन ओ पी. आता किती पद गेले एल नंतर एम एन 2 पद गेले. आता किती पद पुन्हा मागे जायचे आपल्याला 2 पद, म्हणजे जे आणि के. आपलं उत्तर काय येतंय म्हणजे डी 8 जे. पर्याय क्रमांक 4. पुढला आणि 18वा प्रश्न पाहूयात आपण. ZAY XEW UIT SOR क्वेश्चन मार्क ऑप्शन मध्ये दिले SUR ROQ QUP आणि SUQ. बघा ZAY XEW UIT SOR AEIO हे काय आहे स्वर. पुढचा स्वर काय आहे मग आपला U. बरोबर ना. हे मधले काय झाले आपले स्वर झाले. आता बघा, आता इथे बघा YZ WH TU RS म्हणजे इथे काय येईल मग आपलं P आणि Q. ऑप्शन तिसरा PQ RS TU WX YZ. बघूयात 19वा प्रश्न आपला. BYA CHB DWC EVD क्वेश्चन मार्क ऑप्शन मध्ये दिले आपल्याला FEW FUE EYE आणि EVF. बघा BYA CHB DWC EVD. B नंतर C, C नंतर D, D नंतर E आणि E नंतर काय येतं F. आता A नंतर B, B नंतर C, C नंतर D आणि D नंतर येतं. आता Y, Y च्या आधी येतो X, X च्या आधी येतं W, W च्या आधी येतं V आणि V च्या आधी काय येतं U. उत्तर काय आलं आपलं FUE. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात 20वा प्रश्न. ACE BC 6 CC 9 DC 12 प्रश्नचिन्ह ऑप्शन मध्ये दिले EC 15 CE 15 EF 16 FE 16. AC A कितव्यावर 1 C कितव्यावर 3 म्हणून AC किती आलं 3. BC B दुसऱ्या स्थानावर C तिसऱ्या स्थानावर 2 गुणिले 3 6. CC तिसऱ्यावर 3 त्रिक 9. त्यानंतर D आणि C D चौथ्यावर हा तिसऱ्यावर 12. बघा A झालं B झालं C झालं D झालं. आता काय येईल E. पण हे बाकीचे C कॉमन आहेत तसेच्या तसे. E 5 वर आहे C 3 वर आहे. E आणि C बरोबर किती आले मग 15. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पाहूयात आपला 21वा. BCD 9 FGH 21 JKL 33 प्रश्नचिन्ह ऑप्शन मध्ये दिले MNO 42 NOP 42 NOP 45 आणि MNO 45. बघा BCD B 2 वर C 3 वर हा 4 वर किती येतं 9. बरोबर. FGH 6 अधिक 7 अधिक 8 किती होतात 21. त्यानंतर
जे के एल जे 10 वर 11 वर 12 वर किती झाले 33. आता पुढचं कसं घ्यायचं बघा, डी नंतर ई नाही घेतला, एफ घेतला, दोन पदांनी पुढे गेले, एच नंतर आय जे, आता एल नंतर एम एन, मग एन नंतर ओ पी, एन 14 वर, हा 15 वर, हा 16 वर, किती होते बेरीज 45. काय आलंय एन ओ पी 45 म्हणजे 45. पर्याय क्रमांक आपला तिसरा. पुढे बघूयात 22वा प्रश्न. फिजिक्स बरोबर 49, गार्डन बरोबर 36, तर मुवमेंट बरोबर किती 72, 49, 64, 66. आता याच्यामध्ये काय लॉजिक आहे, तर याच्यामध्ये लॉजिक आहे फिजिक्स मध्ये एकूण लेटर किती आहे 3 4 5 6 7, मग 7चा वर्ग 49. गार्डन मध्ये किती आहे 1 2 3 4 5, 6 वर्ण आहे, 6चा वर्ग 36. त्याप्रमाणे मुवमेंट मध्ये किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8, मग 8चा वर्ग किती होतो 64. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा मुवमेंट बरोबर किती होईल 64. पुढला आणि 23वा प्रश्न. के बरोबर 120, आय बरोबर 80, जे बरोबर किती 100, 120, 191 आणि 99. आता बघा के कितव्या स्थानी आहे 11व्या, मग 11चा वर्ग करा 121 वजा 1 करा 120. आय कितव्या स्थानी आहे 9व्या, 9चा वर्ग 81 वजा 1. जे कितव्या स्थानी आहे 10व्या, 10चा वर्ग 100 वजा 1 99. म्हणजे आय जे बरोबर किती झालंय आपलं 99. पर्याय क्रमांक चौथा. त्यानंतरचा आपला 24वा प्रश्न आहे 5 वेळा बी, सी डी ई एफ जी, डी एफ एच जे एल, ई एच के एन क्यू, क्वेश्चन मार्क. सांगितले ऑप्शन मध्ये एफ जे एन आर यू, एफ जे एन आर व्ही, एफ जे आर एन व्ही आणि एफ जे एन व्ही आर. हा कशा प्रकारे सोडवलेला आहे तर बघा, बी 5 वेळा, बी च्या पुढे सी 1 ने गेले, बी च्या पुढे डी 2 ने गेले, बी च्या पुढे 3 ने गेले ई, बी च्या पुढे 4 ने गेले एफ, 5 ने गेले जी. पुन्हा डी एफ एच जे एल, ई एच के एन, बघा आता सी नंतर डी 1 ने, डी नंतर ई 1 ने, ई नंतर लगेच काय येतं डी नंतर 2 ने ई एफ, जी एच, एच नंतर 2 आय जे. त्यानंतर ई नंतर 3 एफ जी एच, एच नंतर आय जे के, के नंतर 3 के एल एम एन, एफ नंतर 4 एफ एच जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर. आता पुढला आणि शेवटचा पद कितीने पुढे जाणार आहे मग 5 5 च्या पटीत पुढे जाणार आहे. मग जी नंतर एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू क्यू, त्याच्यानंतर आर एस टी यू आणि व्ही. काय उत्तर आलं आपलं एफ जे एन आर व्ही. पर्याय क्रमांक कुठला आला मग आपला दुसरा. पुढला प्रश्न. खालील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ए बी ए सी डी ए सी सी ए सी बी ई डी आणि क्वेश्चन चिन्ह ऑप्शन मध्ये दिले डी जी ए जी सी सी आणि बी सी. बघा ए पहिल्या स्थानी आहे, बी दुसऱ्या, ए पहिल्या सी तिसऱ्या, 1 अधिक 1 2 वर बी, 2 अधिक 3 5 वर ई. हा पहिल्या, हा तिसऱ्या, 1 अधिक 3 बरोबर चौथ्यावर डी आला. सी 3 स्थानावर आहे, 1 एका स्थानावर आहे, 3 अधिक 1 4. डी 4 वर आहे, सी 3 वर आहे, 4 अधिक 3 7. 4 चौथ्या स्थानावर डी असतो, 7व्या स्थानावर जी असतो. उत्तर काय आले आपलं डी जी. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो उर्वरित प्रश्न
पुढच्या भागामध्ये बघूयात. धन्यवाद.